शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. बघू कोण ऐकत नाही. हा हा लाव दाखत लाव. हो इथं का गावाकडं? गावाकडं नाही. तू विचारलं का पप्पाला? काय म्हणलं पप्पा? तुला येतं का ट्रॅक्टर चालवायला? कधी शिकणार? महागा हात करून कारभारी बघतोय नुसता. कसा उभारलाय बघा घ्या थाटात महागा हात करून. पावडर आहे. औषधकडे जायचं नसते बरं का. हा होते औषधकडे गेल्यावर. जाणार का पप्पाच्या औषधकडं? सकाळ सकाळी काहीतरी नवीनच होते है ना. आहो इथं औषध मारायला का गावाकड? हा हा कसं तुडून निघाली? यावधी असलं निघते मग इथून असं सगळंच काढायला लागतं. अरे देवा. किती काढले सांगू का? 1 2 मग पूर्ण चाकच रिकामा होऊन जाईल की. हा का ते तुटते ते मध्ये मध्ये आवाज येतोय मग सगळी तुटतेच एक म्हणा. बापरे. आता ही सायकल लाडूचीच आहे. हाय ना लाडू? हे माझं. हा दादाचं छगलं तुझं. मस्त असं सकाळचं वातावरण. बागेला औषध. आतलं तिथं जा दादा त्याला आतलं तिथं आंबा आण जा आतलं पिवळा बघून जा. मस्त असा एक पिवळा पिवळा पॉड पडलाय. पाड दाखव. फुटला का? धुवून घे. शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज आहे एकादशी आणि एकादशीचा पूर्ण दिवस आमचा कसा असतो गावाकडला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी तर एकादश आहे पण बाकी सगळ्यांसाठी जेवण मी सकाळी लवकर बनवलं. लेट जायच्या अगोदर. तर काय काय बनवलं दाखवते. तर मी बनवलेली आहे ही कोबी आणि तुरीच्या डाळीची भाजी. सोबतच हा केशर आंब्याचा मस्त घट्टसर रस आणि चपाती बनवलेला आहे. शाबू भिजवलं माझ्यासाठी. घरातले काम करून आम्ही व्हिडिओ अपलोड करायला आलोय जे की आज 1 वाजता पब्लिक होणार. घरात व्हिडिओज अपलोड होत नाही. आलं बघ दादाला करमत नव्हतं. दादा लगेच माग माग आला. आंघोळ केले नाहीत दोघं पण. काय झालंय? टंट कर की सायकल राहते चांगली. आजची एकादशीची छान अशी देवपूजा. आहो जेवण करून गेले. समर्थ सम्राट सुद्धा जेवले पप्पासोबत. आता राधा आणि नंदबाई जेवत आहेत. माझी आहे एकादश आणि मी आले रोडला व्हिडिओ अपलोड करायला. कारण आता व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय मी जाऊन फराळीचं बनवणार नाही. देवपूजा हे सगळं झालेत कामं माझे. थोड्याफार शेंगा ते फोडायचं आहे सोबत शेंगदाणे घेऊन जाण्यासाठी. आपल्या घरच्या शेंगात म्हणलं थोडं फोडून घेऊन जावं. परत तर शनिवार रविवार आल्यावर फोडतेच मी तसं थोडंफार.
तर आता जायची तयारी करायची आहे. अगदी 4 दिवसावर शाळा आलेली आहे. व्हिडिओ कधी अपलोड होतं काय माहिती. घरी मला 3 तास दाखवते, रोडला आल्यावर 70-80 मिनिट दाखवते, परत 40 मिनिटावर आलाय. आता कधी अपलोड होतं आहे बघूया. हे आपलं घर, हे बघा असं दिसतं रोडवरून. आणि पूर्ण झाडं, विशेष म्हणजे ना झाडं भरपूर आहेत आपल्याकडं, भरपूर म्हणजे भरपूर. आम्ही सुट्ट्याला सुद्धा कुठे गेलो नाही, कारण आम्हाला इथं राहायचं होतं. कारण 3 वर्ष झालं मी आता बाहेर शाळेसाठी राहते ना, इतकं कोंडल्यासारखं होतंय की मोकळी हवा, हिरवेगार झाडं, खायला आंबे जांभळं, इतकं फळं सगळे. आहो म्हणले की इथंच राहावं, सुट्ट्याला कुठं जायचं नाही, एन्जॉय करा. सुट्ट्याला कुठंच गेलो नाही आम्ही, कारण की इथं आंबे, खोबरी आंबा होता इतके दिवस, परत पिकलेले आंबे पाड, आता इतके आंबे पिकलेत सगळ्याच आंब्याचे. तर आहोने आम्हाला कुठं जाऊ सुद्धा दिलं नाही. इथं इतकं खायला, आणि तू लेकरं घेऊन जा म्हणले. महिनाभर लेकरं गावाकडे राहायचे, ते पण तू घेऊन जाते. त्यामुळे आम्हाला कुठं जाऊ दिलं नाही आहोने, दिवस रात्री इथंच. पण आम्हाला कुठं जायचं इच्छा पण झाली नाही. इतकं छान वाटलं ना गावाकडे, झाडं, पाणी, पोरं, सायकल, चिखल, आणि उरलेल्या वेळेमध्ये झोपताना सुद्धा लुडो खेळल्याशिवाय झोपतच नाहीत. राधासुद्धा त्यात आली, परत मुंबईच्या ननंदबाई आल्या, भाचे आले, म्हणजे येत जात सगळे, माझे फ्रेंड पण येतात जातात सगळे. इतकं भारी सुट्ट्या गेल्या ना ह्या वर्षीच्या, खरंच 3 वर्षात पहिल्यांदा आम्ही इतकं एन्जॉय केलं गावाकडे. कारण वातावरणच तसं आहे, आणि आपली झाडं ती असल्यामुळे ना एक नंबर. सीतागीताला दोघीला एक झाड दिलं. हे बघा वेलकमला थांबलेत दरवाजाला, तिकडं टप्पू आणि गोगी आहेत. मस्त असं आपल्या घराचा परिसर. ड्रोननं ना इतकं सुंदर शूट आला असताना सगळे झाडं, असं मी व्हिडिओत नाही दाखवू शकत. कुठला भाग येतो कुठला भाग येत नाही. आणि हे बघा आपले सुंदर असे झाडं, सगळीकडे झाडं आहेत. रामफळ, फिरंगीची, लिंबूचं झाड आहे इथं. इकडे एक लिंबूचं झाड आहे, फिरंगीचीच आहे, रामफळ आहे, करंजा, वडाचा आहे, चिंचचा आहे, लिंबू, पेरू, तुत्ती, डाळिंबाचे रोप आहेत आपले. थोडाफार इकडं कचरा पण आहे आमच्या कामा शेतातलं. इकडं ट्रॅक्टर, घराच्या पाठीमागं ॲपलचं पण झाड आहे. आणि आपलं जवळजवळ 18-19 वर्षापूर्वी बांधलेलं घर आहे बरं का, सध्याचं नाही आहे. सासू सासरे होतात त्यावेळेस आवणीच बांधलेलं आहे. मस्त असं. समर्थला असं रनिंग करायचं होतं बघा, रोडनं कुठपर्यंत पळत गेलाय, किती लांब गेलाय. ये वापस. तो दादू कुठे गेलाय बघ रनिंग करत. तो आला उलटा चप्पल घालून. पळ तू पण. हे बघा फुल उन्हाळा उलटा चप्पल. दादू वर आत्या गेली, आता चालला आत्याकडं. आला आला. आवडते त्याला असं सकाळ सकाळी रनिंग करायला. सकाळ सकाळी बी म्हटलं तर आता 9:45 झालेत, पण वातावरण छान आहे. उन्हाळी सुट्ट्या कशा गेल्या रे बाळा? ह्या वर्षीच्या उन्हाळी सुट्ट्या आवडलं ना? आता जर त्या वर्षी असंच पूर्ण सुट्ट्या गावाकडे राहायचं. आंघोळीचा पत्ता नाही, खाऊन फिरतात तसेच पारुशे. दीदीचा नाश्ता झाला. कसं लाड लाड करते बघ ना म्हशीला. आता काय पी घेतो का काय? घे पी. एक इकडं करामती, एक इकडं करामती चालू आहेत. आणून माती टाकल तर बघ तिथं. हा सकाळ सकाळी झोक्यासाठी लढाई लढाई. सकाळपासून कोण खेळला नाही खरं खरं सांगा. मग दीदीला खेळती थोडं. तू खेळलाय ना? आता याच्यात नेमकं बारकं कोण आहे? दीदी बारकी आहे ना? दोघं बी एकदाच बसा, दोघं बी एकदाच बसा.
तेव्हा ती मला म्हणते मला दुसऱ्याचं भांडण तिसऱ्याचा लाभ. समोर लाता मारू नको तिला. ए दोघं बी बसा एकदाच. एक इकडं तोंड करून बसा, एक इकडं तोंड करून बसा. भांडण करू नका. खातेच सकाळी उठले उठले ना असे जोर काढतात भांडण. बघू कोण ऐकत नाही. हा हा लावा ताकद, लावा लावा ताकद. राधा जा तिकडे साडीचा झोका खेळ जातो. समोर तू जा साडीच्या झोक्यात. बोल ना नुसतं वडावडी. समोर आता मारायचं नाही. समोर कोणाला खेळू दे? दादाला का दीदीला? आधी कोण गेलत झोक्याकडे? अगोदर कोण गेलत? हा झाल. आता सुट्ट्या संपत आल्या. आता भांडण होणारच. एक शाळेला निघून जाणार, एक कॉलेजला निघून जाणार. भांडण होणारच. समोर समोर गळ्याला दावा. पप्पाला व्हिडिओ कॉल लावू का? सांगू का दोघं भांडण करतात म्हणून? रडू नको वड, रडू नको. तू जर वडून माझ्या हातून घेतला मी तुला जाणार. वड किती ताकद लावायची चढला. चल वड. माझ्या हातात चिमटा अजिबात काढायला. मग मी तुला चिमटा काढला. वड वड आता वड. सोड ग लेकराला दमिनूक बारकाय उग. लेकरू किती खोडीला आहे. रडाय आलं बघ आता. पडल पडल पडल. ए समो 12वीला तर आहे म्हातारी कुठे? लाडूचं चालले शाबू पालटी. आज फराळीला आहे बघा शाबू आणि दही. आंबे तर आहेत त्याच पाठीमागं. रस पण बनवलाय मी. तर शाबू राधाने बनवलाय. जा टाकू लागला दुसरे पाटे घेऊन. तो दादाने सांगितले का आत्यानं? किती वाजता टाक म्हणलेले? तो पण मदत करू लागला दीदीला. लाडूला ठेव. गुगी मागितले. हाताला का बरं टाकतोय? चला शाबू खायला. छान झालं शाबू. काय माहिती का बरं की आज इतकं छान वातावरण झालंय ना, काय विचारू नका. खूप सुंदर वातावरण झालं. एक मम्मी मम्मी तू बांधली होय नवीन साडीचं. करून करून मी तर दमली बघ. बघ सकाळपासून 3-4 वेळ आहे. मी कधीच दुपारी झोपत नाही. आईचा फोन आला, आईला बोलले आणि पोरं लुडो खेळत होते. तसेच मला साईडला झोप लागली. ते चांगलं 3-4 तास मी झोप मारली. 3 तर तास मारली. आणि केसाला लावायची होती मेहंदी. राधा ठेवल्या भिजवून. ते झाले पातळ. मला काही तिनं उठवलं नाही. काकी कधीच झोपत नाही त्या. आणि लई छान झोपला म्हणून मी उठवलं नाही. आणि मी हे लाल कलरचे 2 निशा घेतलेत. चला आता लावूया. आता 4:15 झालेत. पण भिजवल्या लावायला तर पाहिजे. तिने छान झोपली म्हणून उठवलं नाही. मेहंदी थोडीशी पातळ झाली गरमीनं. चला आता लावूया. 4:15 वाजलेत. तर मस्त झाडाखाली बसून आम्ही मेहंदी लावतोय. आणि पोरं इथं झोपलेत त्याच्यामुळे झाडाखालीच आलो. मेहंदी थोडीशी पातळ झाली गरमीमुळं. पण ठीक आहे आता लावून घेते मी. उशीर झाला. 6-7 वाजता धुवावं लागेल है ना.
तर मी निशाच लावते. निशामुळं छान असा कलर येतो. याच्यामध्ये काय घालणार नाही लागत. मेहंदी लावून मी पोरं झोपलेत म्हणून पोरांच्या जवळच बसले. टप्प टप्प पाडचा आवाज येते. आणि ही जी लुंगी दिसते ना तुम्हाला, तर ही समर्थ जन्मला त्या दिवशी मुंबईच्या नंदबाईने आहुला आणायला लावली होती. तिला याच्यामध्ये बांधून ठेवायला, जन्मलेलं बाळ बांधतात ना दवाखान्यात, गुंडाळतात तसं. तवाचा तुकडा याला 9 वर्ष होत आले. आड राधा पाडलंय पडलेत ग, गोळा करावं. त्यांना पण समजले की आमची पाडाला पण समजले आमची सुट्टी संपत आले, लवकर संपवून टाकावं. पटापट गळायला लागलेत. आज तर किती गळलेत बघ दिवसभर. खायचं तुला? दिवसभर पाडं गोळा करायचं काम चालू आहे. नाही केलं की पक्षी तर खातात ना, खारुताई तर तुकरून ठेवतात. मग काय पळालं ग कुत्र? मऊ झालाय ना. हे आंब्याचं तसंच आहे. आणि याच्यामध्ये ना नुसतं गर आहे, फक्कोई एकदम छोटी आहे. ही पण मऊ झालाय. ही नाही, ह्यालाच थोडे आता जास्त आंबे आहेत बघ. ती बी 1-2 दिवसात पडून पार होतील. आता पाडानंतर घेऊन पळशील. हे बघ घे. नाही नाही, माझं पिवळ्यावर डोळा आहे. पिवळा आहे बघ, दुसरीकडेच गेलं. तू पाड, मी घेते. आपल्या काकीला तस करणे. काकीची एकादश आहे. एकादशीचं पुण्य तुलाच लागल. किती पिवळा आहे ना. हाय बघा, डोळा फोडून नाक फोडून येशील तू. घरात ना 3-4 कॅरेट आंबे आहेत, पण आम्हाला तीच आंबा खायचा आहे. दर तू काढ, मी खाते. पण आता काढतोय खरं, पण खायचा कोण हा आंबा? आता ह्याच्यात बसतोय ते आंबा बरोबर. बघा, अरे पकडा पकडा पकडा, पकडा 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 पकडा. अजून एक दिसतंय का बघ माझ्यासाठी. नको खा, खा की, घरात एवढे मोठे आहेत. उगं म्हणलं तुला खा ग. पिवळा झालाय. अगं का लय बिळबिळ झाले. पुढे तर गेलं नाही, बात तर झालं नाही. म्हणतो दिल्या वाटतं. बिळबिळ लागल्यावर दिल्या. तू मला द्यायची. मी एकादश म्हणून आता पडलेला ती हे खाल्ला. वर होता का? मला तर नाही दिसला. मग ज्याच्या नशिबात असतं त्याला मिळतं. 2 दिवसापासून मी याला बघत होती. पडत नाही पडत नाही, पडतच नव्हता. शेवटी आम्हीच पाडल्याला. इतका पिवळा झालता पण पडत नव्हता. येत असेल तर चढ, नाही तर पडशील खाली. कॅरी बॅग आणल्या का? जांभळं खायला पोरं आलेत. इतकं मोठं जांभळ पिकले. कोणता ग? नाही, हिरवा दिसतोय. काढ मग, उडी मारून पोचते तुला. मी बसते पोरांकडे. ह्या पोरांकडे ध्यान ठेवू, पडतील खाली. शेवयाचं भात लाडू गोड आहे का? खा खा. बाऊ बाऊ. तरी फॅन मुळे लवकर